अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित एक राखी जवानांसाठी या उपक्रमासाठी देशातील विविध ठिकाणांहून राखी संकलन करण्यात येणार आहे। यासाठी शिर्डी ते श्रीनगर रथयात्रेचे आज शिर्डी येथून प्रस्थान झाले। या प्रसंगी अतिथी म्हणून शिर्डी संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने हजर होते। संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवनेते विवेक भैया कोल्हे आणि संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित दादा कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। मान्यवरांनी तिरंगा ध्वज दाखवून या राखी यात्रेला प्रारंभ केला आणि शुभेच्छा दिल्या। आज सोमवारी 4 ऑगस्ट रोजी शिर्डी ते श्रीनगर असा प्रवास करत माता भगिनींनी दिलेल्या राख्यांचे संकलन करून ते सीमेवरील जवानांसाठी पाठवण्यात येते। कोपरगाव येथील आत्ममलिक ध्यानपीठात सदर रथाचे संत महंतांनी स्वागत करत या उपक्रमासाठी विवेक कोल्हे यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच 3 सोमय्या विद्यालयात विद्यार्थिनी, नागरिकांनी, महिलांनी रथाचे स्वागत करत जवानांसाठी प्रेमाच्या राख्या पाठवल्या आहेत। तर राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात महंत रमेशगिरी महाराज यांनी रथाचे पूजन करत शुभ आशीर्वाद दिले आहेत। कोपरगाव शहरात गोदाकाठी के.जे. सोमय्या महाविद्यालयात नवशा गणपती, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, येवला रोड, SSGM महाविद्यालय, यसगाव येथील जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे मोठ्या उत्साहात रथाचे स्वागत करण्यात आले आहे। विविध ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजी व पुष्पांची उधळण करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, तहसीलदार महेश सावंत, मुख्य अधिकारी सुहास जगताप, गट विकास अधिकारी श्री दळवी तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक, भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, के.जे. सोमय्या महाविद्यालयाचे तसेच माधव कच्चेश्वर आढाव विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, नागरिक यांनी रथाचे स्वागत केले आहे। संजीवनी युवा प्रतिष्ठान गेले 10 वर्ष विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत। एक राखी जवानांसाठी हा उपक्रम गेले 5 वर्ष मोठ्या उत्साहात राबवला जातो। यावर्षी 1 लाखाहून अधिक राख्या शिर्डी ते श्रीनगर राखी यात्रेत जमा होणार असून त्या सैनिक बांधवांना सीमेवर रक्षाबंधनानिमित्त पोहोचवण्यात येत आहे। या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विवेक भैया कोल्हे, रेणुका कोल्हे यांनी केले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। नमस्कार। दरवर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला एक राखी जवानांसाठी हा उपक्रम यावर्षी देखील सुरू झाला आहे आणि भरभरून असा प्रतिसाद संपूर्ण कोपरगावकरांकडनं याला मिळत आहे। खरं तर यावर्षी आपल्या भारतीयांवर अटॅक झाला होता आणि आपल्या बऱ्याचशा माता भगिनींचं जे सौभाग्य आहे ते हिरावून घेतलं होतं आणि त्या बदल्यात आपल्या इंडियन आर्मीनी ऑपरेशन सिंदूर करून आपल्या सगळ्या माता भगिनींचा एक बदला हा या आतंकवाद्यांकडून घेतला होता आणि त्यामुळे या वर्षाची जी रक्षाबंधन आहे ती अधिक खास आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच खूप मोठ्या प्रमाणावर या वर्षी एक राखी जवानांसाठी हा उपक्रम विवेक भैयांच्या माध्यमातून आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांच्या माध्यमातून होत आहे। आपल्या सीमेवर लढणारे आपले सैनिक बांधव त्यांच्या घरापासून दूर आहेत, पण ही रक्षाबंधन त्यांच्यासाठी अधिक आनंदमय करण्यासाठी एक आवाहन विवेक भैया यांनी सर्व कोपरगावकरांनाच नव्हे तर संपूर्ण देशात केलेलं आहे की जास्तीत जास्त राख्या आपण पाठवा, कारण आमचे हे सर्व युवा सेवक हे स्वतः शिर्डीपासून श्रीनगर पर्यंत स्वतः जाऊन या सगळ्या राख्या आपल्या सैनिकांपर्यंत पोहोच करणार आहेत। जवळजवळ 6 राज्यातनं जात ठिकठिकाणून ह्या राख्या जमा करत हे सर्व युवा सैनिक स्वतः तुमच्या राख्या आपल्या सैनिकांपर्यंत पोहोचवणार आहेत। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद हा या उपक्रमाला कोपरगावातनं भेटत आहे। आपला जो हा रथ आहे तो सकाळी शिर्डीपासून निघाला आणि आता कोपरगावात आलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित आहेत। सर्वजण त्या रथाचे स्वागत करत आहेत आणि माझं असं एक आवाहन सर्वांना राहील की ज्यांनी कोणी राख्या द्यायच्या बाकी असतील त्यांनी कृपया 2 दिवसात आपल्या राख्या संजीवनी युवा प्रतिष्ठानचा स्टॉल आहे तिथे आपल्या राख्या सुपूर्द करा आणि ह्या अतिशय स्तुत्य अशा उपक्रमात आपलाही सहभाग नोंदवा। यावर्षी 1 लाख राख्या जमा करण्याचा मानस हा विवेक भैया आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांचा आहे। त्यामुळे आपणही या उपक्रमात सामील व्हा आणि
ज्या माता भगिनींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात राख्या दिलेल्या आहेत त्यांचे सर्वांचे मी विवेक भैयांच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. आज कोपरगाव शहरवासी, कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी संजीवनी प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक राखी सैनिकांसाठी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, याच्या अंतर्गत आज 1,00,000 राख्या पाठवण्याचा जो संकल्प प्रतिष्ठान आणि नागरिकांना केलेला आहे, तो अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. निश्चितच सीमेवर 24 तास ऊन, वारा, पाऊस, बर्फ या कोणत्याही फिजिकल गोष्टीची तमा न बाळगता, स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता जे सैनिक आपल्या देशासाठी आणि सर्व नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आणि तयार असतात, त्यांच्यासाठी त्यांच्या भगिनी ज्या आहेत या ठिकाणच्या सगळ्या, त्यांच्याकडनं ही राखी जाते. हा कोपरगावकरांसाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे, आनंदाची गोष्ट आहे. आणि निश्चितपणे त्या बांधवांना, आपल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या बांधवांना या देखील या गोष्टींचं अतिशय आनंद वाटणार आहे. विवेक भैया कोल्हे यांच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, जेणेकरून सैनिकांच्या कुटुंबापासून जे दूर आहेत त्यांना आपल्या घरची, आपल्या बहिणीची राखी तिथं आल्याचा आनंद होईल. संजीवनी युवा प्रतिष्ठान विवेक भैया कोल्हेंच्या माध्यमातून शिर्डी आणि कोपरगाव येथून 6 राज्यातून या 1,00,000 राख्या जमा करून या सैनिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. या अशा स्तुत्य उपक्रमाला पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा आहे. असा स्तुत्य उपक्रम दरवर्षी त्यांनी राबवावा यासाठी त्यांना शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे यावर्षी 1,00,000 राख्या पाठवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्याची सुरुवात शिर्डीपासून होऊन आता हा राखीचा उपक्रम आपल्या कोपरगाव मध्ये आलेला आहे. नागरिकांनी त्याला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. या सर्व उपक्रमासाठी नगर परिषदेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.